तुम्हाला जर तुमच्या लाईफमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल ना, तर तुम्हाला जे काम आवडतं ना, तुम्ही त्यामध्ये तुमचं करिअर करा. कारण जे आपल्याला आवडतं ते आपण काम जेव्हा करतो ना, तेव्हा आपण मनाने समाधानी असतो. त्यानंतर आपण त्यामध्ये हॅपी पण असतो आणि ते काम करायला आपल्याला कंटाळा येत नाही. त्यामुळे आपण सक्सेसफुल होतोच. मी पल्लवी सोनार, एक प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट. गेल्या 15 वर्षापासून मी ह्या फील्डमध्ये काम करते आणि गेल्या 3-4 वर्षापासून मी एक प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून काम करते. तुम्ही म्हणता 15 वर्षापासून ही मेहंदी आर्टिस्ट मेहंदीचं काम करते आणि आत्ता कुठेतरी प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून काम करते. तर असं कसं काय? तर तुम्हाला सांगते, मेहंदी आर्टिस्ट होणं ही सोपी गोष्ट नाही आहे आणि त्यात प्रोफेशनल आर्टिस्ट होणं तर अजिबात नाही. मी इयत्ता 9वीला असतापासून मेहंदीच्या ऑर्डर्स घेते. तेव्हा मला एवढी फार काय मेहंदी जमत नव्हती, पण मी ह्यामध्ये काम करत होते आणि मग त्यामध्ये स्वतःला अपडेट काम करता मी आज कुठेतरी प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून काम करते. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की सोपं नसतं कोणत्या फील्डमध्ये पण काम करणं. त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागते, रात्रंदिवस जागावं लागतं, प्रॅक्टिस करावं लागते, तेव्हा कुठेतरी जाऊन तुम्ही यशस्वी होतात. आज मला एक प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून ओळखतात आणि माझ्याकडे स्टुडंट पण येतात. मी प्रोफेशनल क्लासेस पण घेते आणि तुम्ही आज माझी मेहंदी बघू शकता आणि तुम्ही गेल्या 5 आधीची माझी मेहंदी बघू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक पडतो. हीच 5 वर्षाची मेहनत जी आत्ता तुम्हाला माझ्या मेहंदीत दिसते आहे ना, त्याला प्रोफेशनल आर्टिस्ट होणं असं म्हणतात. म्हणजे जेवढी तुम्ही मेहनत करणार ना, तेवढ्या लवकर तुम्ही प्रोफेशनल आर्टिस्ट होतात. हेच सांगायचं होतं आज मी तुम्हाला. कारण खूप मुली काय करतात, एखादा प्रोफेशनल कोर्स केला आणि लगेच आपल्या बायोमध्ये लिहिलं आय एम अ प्रोफेशनल आर्टिस्ट. तर शक्य नाही आहे ते. एखादा आर्टिस्ट 10 ते 15 वर्ष त्यावर काम करतो आणि त्यानंतर तो प्रोफेशनल आर्टिस्ट होतो. बाय बाय.